मुंबई विद्यापीठामध्ये ऑगस्ट महिन्यापासून त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं या ठिकाणी एक भंतेजी तिथं उपोषणाला बसला आहे। त्यांच्यावर मारधोड करण्यात आली आहे, त्यांना त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेले आहे। माझी विनंती असेल माननीय आपल्या माध्यमातून का त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं। मुंबई विद्यापीठामध्ये ऑगस्ट महिन्यापासून त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं या ठिकाणी एक भंतेजी तिथं उपोषणाला बसला आहे। त्यांच्यावर मारधोड करण्यात आली आहे, त्यांना त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेले आहे। माझी विनंती असेल माननीय आपल्या माध्यमातून का त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं। मुंबई विद्यापीठामध्ये ऑगस्ट महिन्यापासून त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं या ठिकाणी एक भंतेजी तिथं उपोषणाला बसला आहे। त्यांच्यावर मारधोड करण्यात आली आहे, त्यांना त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेले आहे। माझी विनंती असेल माननीय आपल्या माध्यमातून का त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं आणि महाराष्ट्र Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. अधिकारी त्या ठिकाणी द्यावेत एवढी कडकडीची विनंती त्या ठिकाणी करतोय साहेब। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल आम्ही सगळेजणच त्याचं अभिनंदन करतोय, परंतु पाली भाषेला माननीय मोदीजींनी पंतप्रधान महोदयांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याचं अभिनंदन केलं। मुंबई विद्यापीठामध्ये ऑगस्ट महिन्यापासून त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं या ठिकाणी एक भंतेजी तिथं उपोषणाला बसला आहे। त्यांच्यावर मारधोड करण्यात आली आहे, त्यांना त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेले आहे। माझी विनंती असेल माननीय आपल्या माध्यमातून का त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये उर्दू अकॅडमीच्या धर्तीवर पाली अकॅडमी निर्माण करण्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे। पाली अकॅडमी पण महाराष्ट्रात निर्माण झाली तर सगळ्या विद्यापीठामध्ये पालीचं चेअर पण त्या ठिकाणी निर्माण होईल आणि पाली भाषेचा, कारण पाली भाषा ही जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्माचा भाषा प्रचंड मोठं साहित्य आहे, तर त्याला त्या ठिकाणी चालना भेटेल एवढं आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। राज्य